उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, रविवार आणि गुरुवार या ठिकाणी स्वामींचा जनता दरबार भरवला जातो. देशाच्या राज्याच्या सीमारेषा ओलांडून स्वामी चरणांवर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्यासाठी आपण हजारो मैलावरून दरबारात आपण आलेला आहात. तथापि कालपासून आषाढ शुद्ध एकादशीपासून तर गुरुपौर्णिमेपर्यंत या कार्यातून गुरुपौर्णिमा हा उत्सव अनेक दशकांपासून आपण साजरा करत असतो. दैनंदिन जीवनामध्ये तथा मानवी जीवनामध्ये गुरूंचं स्थान असामान्य आहे. म्हणून प्राचीन कालापासून भारत देशामध्ये ही परंपरा नवीन आहे. प्रभू रामचंद्रांच्या कार्यकालातसुद्धा त्यांनी विश्वामित्रांसारखे त्यांना गुरु लाभले. वय 5 ते 18 या वयोगटात त्यांना शिष्य म्हणून परब्रह्म असूनही स्वतःचं देवत्व बाजूला ठेवून ते विश्वामित्रांचे शिष्य झाले. भगवान श्रीकृष्ण त्यात मागे नाही. भगवान श्रीकृष्ण देखील परब्रह्म असताना त्यांना ऋषीमुनींकडे का यावं लागलं? सांदीपनी ऋषींच्या आश्रमात उज्जैनला परब्रह्म भगवान श्रीकृष्ण प्रदीर्घ काल थांबले आणि 14 विद्या 64 कला जनतेपर्यंत सवंगड्यांपर्यंत त्यांना ते ज्ञानाचं दालन खुलं करून देणं. तसं अध्यात्म हे ज्ञानाची पानपोई आहे. केवळ समस्या सुटल्या म्हणजे संपलं असं नाही. तिथून आपलं आध्यात्मिक जीवन सुरू होतं. आणि ज्या मानवजातीला असंख्य अडीअडचणी येतात तेच अध्यात्माकडे वळतात, अन्य लोक वळत नाही. म्हणून अध्यात्म हा थोडा काट्याकुट्याचा मार्ग आहे आणि तो निष्कंटक होण्यासाठी दैनंदिन जीवनात आध्यात्मिक स्थान अतिउच्च आहे. तथापि मनुष्याच्या जीवनामध्ये योग्य असे 5 गुरु जर आपणाला मिळाले तर मानवी जीवन सार्थकी लागतं किंवा मानवी जन्माला आल्यानंतर त्याचं चीज होतं. त्यात पहिले गुरु जन्मदाते आईवडील आहेत. त्यामध्ये लालन पालन संगोपन यामध्ये काही वर्ष जातात. तदनंतर दुसऱ्या गुरूंकडे पाठवलं जातं. प्राथमिक शिक्षण शिकवणारे आजच्या भाषेत दुसरे गुरु आहेत. स्वाभाविक आपण मुलांना वयाच्या 5व्या वर्षानंतर शाळेत पाठवतो, प्राथमिक शाळेत पाठवतो, ते दुसरे गुरु आहेत. तदनंतर तिसऱ्या गुरूंकडे उच्च शिक्षणासाठी पाठवतो, ते तिसरे गुरु आहेत. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला 4थ्या गुरूकडे पाठवलं जातं पायावर उभं करण्यासाठी. त्यात नोकरी आहे, उद्योग आहे, व्यवसाय आहे, शेती आहे. त्यात मार्गदर्शन करणारे 4थे गुरु आहेत. तोही कालावधी यशस्वी झाल्यानंतर त्याला स्वाभाविक 5व्या गुरूकडे जावं लागतं. तो एकदा गृहस्थाश्रमाचं ओझं त्याच्या खांद्यावर पडलं की आयुष्यभर त्या प्रपंचाचं ओझं वाहता वाहता तो म्हातारा होतो. आणि हरवलेली मनशांती कुठे मिळेल या शोधात असतो. म्हणून आजच्या भाषेत अनेक लोक 4 धाम 8 धाम अनेक तीर्थयात्रा जातात.
कुठे मनशांती मिळेल तिचा आजही अभाव आहे. शेवटी तीर्थक्षेत्रात जाईपर्यंत बरं वाटतं, घरी आलं का पुन्हा ये रे माझ्या मागल्या. हरवलेली मनशांती काही केल्यानं मिळत नाही. ती मिळते फक्त आध्यात्मिक सेवेतून. म्हणून जे आध्यात्मिक सेवा करतात किंवा त्यांना जे मार्गदर्शन करणारे गुरु आहेत त्यांना पाचवे गुरु म्हणतात. म्हणून अध्यात्मात मार्गदर्शन करणारे पाचवे गुरु आहेत. हे 5 गुरु ज्या मानवजातीला भेटतील, लाभतील, मिळतील त्याचा खऱ्या अर्थानं तो मानव होण्यास पात्र ठरेल अशी व्याख्या गुरूंची आहे. म्हणून असे जिवंत गुरु, देहधारी गुरु हे 5 असल्याशिवाय त्याचा माणूस होत नाही. माणूस व्हायचं असेल तर हे 5 गुरु लागतात. तदनंतर गुरूंचे जे मुख्य 5 प्रकार आहेत पुढचे, त्यात गुरु आहेत, सद्गुरू आहेत, परमगुरू आहेत, परात्पर गुरु आहेत आणि या सर्व चराचर सृष्टीचं गुरुतत्व भगवान दत्तात्रय तथा स्वामी महाराज आहेत. अखिल जीवसृष्टीची सर्व जिम्मेदारी गुरुतत्वावर असते. म्हणून भगवान दत्तात्रय किंवा स्वामींना आपण का मानतो आणि स्वामींनी त्यांच्या 1000 वर्षाच्या कालखंडामध्ये लाखो संतांची गुरुपदं का घेतली, त्यात आमचे शिर्डीचे साईबाबा असतील. गुरुपद घेण्याचं प्रयोजन असं की लाखो जनतेला अध्यात्माकडे फक्त संत वळवत असतात. म्हणून ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून तुम्ही बघा अरब कंट्री किंवा अमेरिकेमध्ये एकही संत का गेला नाही, तिथे एकही संत अजूनही गेला नाही. आणि संत न गेल्यामुळं परब्रह्म तिथे जाईल कसं? तिथे फक्त माणसं मारणे आणि युद्ध करणे हाच एक नियतीचा त्यांनी खेळ बनवलेला आहे. आणि किती माणसं मारले तर त्यांना कधीच स्वास्थ्य, सौख्य, समाधान आणि झोप येणार नाही. झोपेच्या गोळ्या खाऊ नये. म्हणून ती महासत्ता असेल, अन्य असतील, शाश्वत त्यांना कुठलीही शांती नाही. ती फक्त हिंदुस्थानात आहे, अन्य खंडांमध्ये नाही. कारण ही भारतभूमी संतांची परंपरा असणारी पुण्यभूमी आहे. लाखो वर्षात या पुण्यभूमीत करोडो संतांनी, साधूंनी, ऋषींनी या मानवतेची सेवा, या भूमीची सेवा केलेली आहे. त्यामुळं इथे अजूनही एवढे अन्याय अत्याचार होऊनही संस्कृती जिवंत आहे. या देशावर 700 वर्ष मोगलांनी, 150 वर्षे इंग्रजांनी राज्य केलं, अतिसंहार केला, अति अत्याचार केले, पण संस्कृती जिवंत आहे. म्हणून संत समजले तर भगवंत समजेल आणि त्यासाठी ग्रंथ वाचणं आवश्यक आहे. म्हणून या कार्यप्रणालीतून या स्वामी युगाचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पेठले महाराजांनी मागील शतकभर स्वास्थ्य, सौख्य, समाधान, शांती आणि संस्कृती आणि देश टिकण्यासाठी शतकभर पायपीट केली. आणि त्या पायपीटीतून ही भारतीय संस्कृती तिचं पुनरुज्जीवन करण्याची हमी घेऊन दरबार हे एक माध्यम बनवलं. प्रदीर्घ काल या दरबारची स्थापना त्यांनी नाशिक येथे सन 1938 साली केली. आणि तदनंतर रोज गोदामाईची सेवा आणि दरबारची सेवा करून प्रति गुरुवार रविवारी दुःखित, पीडित, भांबावलेले आणि उद्ध्वस्त झालेली मनं आणि प्रपंच त्यांना एक संधी दिली. त्या दरबारात स्वतः प्रश्न उत्तर करायचे,
असे अनेक आर्त पीडित दुःखित त्या सेवेचा त्वरित त्यांना अनुभूती यायची आणि त्या कार्याचं स्वरूप वटवृक्षाप्रमाणे झालं. हो म्हणता 1974ला सद्गुरू नारायणदासजी पेठले महाराजांचं वयोमानानं त्यांचं महानिर्वाण झालं. त्यांच्या आज्ञेनं हा स्वामींचा दरबार इथे दिंडोरीला सन 1974ला आणण्यात आलं आणि 1974पासून दरबार ही संकल्पना अस्तित्वात आली. हजारो लोकांना रोज या दरबारानं दुःखमुक्त करण्याचा विडा उचलला, त्यांना शाकाहारी बनवण्याचं प्रयोजन केलं, त्यांना दुःखमुक्त चिंतामुक्त आणि शाकाहारी निर्व्यसनी करण्याची हमी या दरबारमधून घेतली जाऊ लागली आणि सर्वांनाच इथे येणं अशक्य होतं. म्हणून या कार्यानं भक्तीचं सेवेचं विकेंद्रीकरण करून गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी ही संज्ञा लागू झाली आणि त्याप्रमाणे आज महाराष्ट्र राज्यासह देशात असणाऱ्या अनेक राज्यांमध्ये, जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक देशांमध्ये हे स्वामी कार्य आज पोचलेलं आहे मोठ्या प्रमाणात. उलट आपणच कमी पडत आहोत. एवढा मोठा गोतावळा जगाच्या पाठीवर स्वामींचा आहे. भांबावलेले उद्ध्वस्त झालेली मनं आणि मतं श्री स्वामी समर्थ या जपानं, श्री स्वामी समर्थ ग्रंथ वाचल्यानं, शाकाहारी राहिल्यानं अद्भुत अशी त्यांना अनुभूती आलेली आहे. इथे आपण जे आलात, आपण आला नाही, स्वामींनी आपणाला बोलवलेलं आहे. म्हणून आपण जर स्वामींनी आपणाला बोलवलेलं आहे तर स्वाभाविकता आहे की आपण रोज स्वतः 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे पठन करावेत, 11 माळा जप करावं. आमच्या प्रतिनिधींनी उभं राहून स्वामी चरित्र ग्रंथाचा परिचय द्यावा आणि सेवेकरी व्हायचे. मग बऱ्याच जणांनी हात वरती केले, त्यांच्यासाठी ही संजीवनी आहे. त्यांनी याप्रमाणे चहा घेण्याच्या आधी सकाळी उठल्यावर स्नान केल्याबरोबर ही सेवा सर्वप्रथम रुजू करावी, नंतर पुढची उपक्रम करावी. पंचमहायज्ञ रोज करावेत. इथे बसलेल्या मार्गदर्शक भगिनी आहेत, त्यांनी पंचमहायज्ञ या विभागाचा ओळख परिचय, तो बिना खर्चाचा पंचमहायज्ञ आहे, तो घरच्या घरी करता येतो, याचाही ओळख परिचय करून देणं आवश्यक आहे. तथापि आज आपल्यामध्ये मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कार याचं मार्गदर्शन करणारे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत आणि प्रत्येक शाळा विद्यापीठांवर हा उपक्रम लावणं क्रमप्राप्त आहे. तुमच्या घरात तुमचं वार्धक्य म्हातारपण जिवंत ठेवायचं असेल, सुखानं घालवायचं असेल तर तुमच्या घरात पुंडलिक श्रावणबाळ तयार करता आला पाहिजे. म्हणून आपलं वार्धक्य हे पुढील पिढीवर अवलंबून आहे. ती पिढी आज्ञाधारक, शाकाहारी, निर्व्यसनी आणि आदर्श सेवेकरी असणं ही स्वाभाविकता आहे. त्यासाठी खूप मशागत करावी लागते. हे बोलणं सोपं आहे, कृती अवघड आहे. म्हणून उभे असणारे गुरुजन या कामी पूर्ण वेळ फक्त मुलं घडवणे आणि त्यांना पुंडलिक बनवणे एवढंच त्यांच्या डोक्यात आहे आणि ही कौटुंबिक स्वाभाविकता आहे. म्हणून आपण गावागणिक आमच्या सर्व गुरुजनांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे मूल्य शिक्षण आणि पुंडलिक श्रावणबाळ बनवण्याचं, निर्व्यसनी बनवण्याचं काम आपण द्यावं. ते विनामूल्य तयार आहेत आणि आपणच करतो असं नाही. हजारो वर्षाच्या परंपरेत सर्व संतांनी हेच काम केलं. अगदी आमचे तुकाराम महाराज असतील, रामदास स्वामी असतील, एकनाथ महाराज असतील,
सर्वच संत असते, यात कोणी आवडायला निवडायला नाही. या सर्वांनी पालकांना सामोरं जाऊन विचारलं, का हो तुमची मुलं आम्हाला द्याल काय? आम्हाला जरा त्यांना घडवायचं आहे, आम्हाला त्यांना शिकवायचं आहे, तुमची मुलं आम्हाला द्याल काय? आम्ही एकही मुलं त्यांना दिली नाही. उद्या जर यांनी हिमालयात पाठवलं तर आम्हाला सांभाळायचं कोणी? गेल्या शतकात विवेकानंदासारखा तत्ववेत्तासुद्धा पेटून उठला, मला जर 100 तरुण मुलं गावागणिक मिळाली, हा हिंदुस्तान मी आर्य म्हणून दाखवीन. पण त्या पेहरावामुळं व्हायचं ते झालं, आम्ही त्यांना मुलं दिली नाही, व्हायचा तो परिणाम झाला. पण अजून वेळ गेली नाही. चुकून आमचे उभे असणाऱ्या गुरुजनांनी तुम्हाला जर आव्हान केलं, का हो तुमची मुलं आम्हाला द्याल काय? तुम्ही म्हणाल ही घेऊन जा, पाहिजे असल्यास आणखी देतो, आम्ही कंटाळलेलो आहोत. मुलं ही कंटाळण्याची बाब नाही, खरं तर ही देशाची खरी संपत्ती आहे. तुम्ही जगात देशात बघत आहात, तरुण पिढी पेटल्यानंतर काय होतं? नेपाळसारखी अवस्था होईल. म्हणून ही देशाची खरी संपत्ती आहे आणि हिच्यावर चांगले संस्कार करणं आणि त्यांना जपणं आणि त्यांना त्याच्या पायावर उभं करणं हे सांगणाऱ्यांची गरज आहे, तर हा देश बरोबर चालेल. म्हणून त्यासाठी हा पवित्रा या कार्यानं गेल्या शतकापासून नव्या पिढीला फार जपलं जातं, सांभाळलं जातं. त्यांच्याशी पालकांनी दिवसातून एकदा तरी 2 शब्द चांगले बोलावेत. बरेच पालक लोक मुलांचा तिरस्कार करतात, तो अभ्यास करत नाही, तो अभ्यास करत नाही, आणि खरंच मुलं मग नंतर अभ्यास करत नाही. म्हणून पालकांनी कसं वागावं, शिक्षकांनी कसं शिकवावं आणि विद्यार्थ्यांनी कसं शिकावं याचा मेळ घालण्याचं काम उभे असणारे प्रतिनिधी गाव पातळीवर आपणाला याचं कार्यशाळा तथा प्रशिक्षण हे पहिलं देणं गरजेचं आहे. बाकीच्या गोष्टी गौण आहे, तरच हा देश सुसंस्कृत होईल, गुन्हेगारीला आळा बसेल. आमच्याकडे अनेक पोलीस अधिकारी येतात, आमच्या गावात स्वामींचं केंद्र काढा म्हणजे आमचं एक पोलीस स्टेशन कमी होईल, ही स्वाभाविकता आहे. म्हणून यामध्ये आपण जरूर थोडंसं समयदान द्यावं. तुम्ही अन्य काही दान नका देऊ, तुम्ही तुमच्या वेळेचं दान द्या, की आपल्या हातून 10 मुलं तरी चांगल्या मार्गाला लागतील, व्यसनमुक्त होतील, गुटखा मद्यपान धूम्रपान ते करणार नाहीत. एवढी किमान अपेक्षा तुम्हा पालकांना आणि आम्हाला सर्वांना आहे. याकडे, या मताकडे मुलांना वळवणं काळाची गरज आहे. म्हणून आम्ही शिक्षक लोकांना फार जपतो, कारण हे दुसरे गुरु आहेत. कच्च्या मडक्याला आकार देण्याचं काम, पक्कं मडकं करण्याचं काम हे करत असतात मराठी भाषेत. तर पुढचा विभाग इथे प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. विनामूल्य मार्गदर्शनातून उभे असणारे प्रतिनिधी आपणाशी दिवसभरासाठी समयदान देत आहेत, वेळेचं दान देत आहेत, मार्गदर्शन करत आहेत, तुमच्या समस्या दिलेल्या समस्यांचा खुलासा करत आहेत. म्हणून हा खुलासा कृपया आपण यांच्यामार्फत सुविद्य पद्धतीत करून समस्यामुक्त जीवन, चिंतामुक्त जीवन, दुःखमुक्त जीवन जगायचं असेल तर आपल्याला वाचवणारे फक्त स्वामी महाराज आहेत, अन्यथा कोण नाही. म्हणून आपणाला दुसरा पर्याय नाही. म्हणून त्या दृष्टीनं आपण स्वामींचेच पाय धरावेत. म्हणून या गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपण स्वामींनाच गुरु करावं, म्हणजे कुठे जायचं काम नाही. सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रति गच्छति, कुठे जाऊ नका. म्हणून हे अभय स्वामी प्रत्येक सेवेकऱ्यांना देताना, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे सातत्यानं श्वासागणिक स्वामी आपली ऊर्जा भांबावलेल्या दुःखित मनांना, आपण जर त्यांचा जप केला तर ती आपल्याला ऊर्जा मिळते.
देरे हरी पलंगावरी ते होणार नाही. पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेला आहे. आज अनेक पालक, अनेक वधूवर त्या शोधानं इथे आलेले आहेत की इथे गुरुवार रविवारी विवाह परिचय मेळावा घेतला जातो आणि त्यामध्ये ऋणानुबंधिक विवाह जर आपण यथाशक्ती लक्ष घालून केले, बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं, साखरपुड्यासारख्या उपक्रमातून केले तर आज ज्या जुन्या अनिष्ट चाली रीती आपण बघतात, पैकी बरेच मुलं आणि मुली आईवडिलांना न विचारता विवाह करतात. पुढे काय होतं ते तुम्हाला आम्हाला माहीत आहे. मुक्काम पोस्ट कोर्ट, त्या कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतात. ते त्यांना माहीत नसतं, कारण चेहरा स्वतःला दिसत नाही, आरसा लागतो. आणि हे आरसा दाखवण्याचं काम विवाह मंडळाकडून केलं जातं. आणि गेल्या 80 वर्षामध्ये या कार्यातून स्वामींच्या कृपेनं एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून तुम्हाला जीवित सुखी करायचं असेल तर तुम्ही बिना हुंड्यानं आणि ऋणानुबंधानं, अवखळ बुद्धीनं विवाह करू नका, हाही संदेश आपण पालकांना आणि होणाऱ्या वधूवरांना आपण द्यावा. विवाह मंडळ एवढ्यावर थांबलेलं नाही. आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह हा प्रश्न ऐरणीवर आहे, तोही आपल्याला यातून सोडवायचा आहे. शहीद झालेले जवान जे देशाचं रक्षण करणारे आहेत त्यांच्या मुलामुलींची लग्न सरकार करणार नाही, ते आपल्याला करावं लागते. अजून दुःखित लोक फार आहेत देशामध्ये, गावागणिक आहेत, त्यांना विकलांग किंवा दिव्यांग म्हणतात. त्यांना योग्य जोडीदार शोधण्याचं काम हे विवाह मंडळ करतं आहे. आणि आत्ता या विवाह मंडळाकडे सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक प्राप्तिस्थळं उपलब्ध आहे वधूवरांची. त्याचा आपण अवश्य लाभ का घेऊ नये, अवश्य घ्यावा. म्हणून आपण सर्वप्रथम जे पालक लोक मुलामुलींच्या विवाहासाठी आलेले आहेत त्यांनी आमच्याकडे येण्याआधी विवाह मंडळाकडे बसा, त्यांच्याशी संवाद साधा. असतील जन्मपत्रिका, ती माहिती, डाटा त्यांच्याकडे द्या. आणि 1 तास 2 तासामध्ये निश्चितपणे आपण योग्य ठिकाणी आलात याचा खुलासा आपणाला निश्चित होईल, तपशिलात न बोलता. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की अवखळ बुद्धी नको, घोड्यावर असल्यासारखं नको. शांतपणे आपण या सगळ्या बाबी जाणून घ्याव्यात आणि योग्य वाटलं तर आपण पुढचं पाऊल टाकावं. तर पुढचा विभाग येथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी कृषी गीता दाखवून शेतकऱ्यांना फसवणारे गेल्या 70-80 वर्षात कोण नाही. बियाणेवाले आहेत, दलाल आहेत, अनेक माफिया आहेत, ते शेतकऱ्यांच्या मुळावरच आहे. म्हणून त्यातून त्यांना सोडवण्यासाठी अथक प्रयत्न या कृषी विभागातून केला जातो. त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना माती परीक्षण, बीज परीक्षण, पाणी परीक्षण, त्याची कार्यशाळा, शेतकऱ्यांची आपला माल आपणच विका, चोरांच्या ताब्यात देऊ नका, या साऱ्या बाबी त्याची प्रात्यक्षिकं करून दाखवली जातात. मुंबई पुण्यात आमच्या अनेक सेवेकरी भगिनी, त्यांना याची गोडी लागलेली आहे. टेरेसवर मातीच्या कुंड्या ठेवून शेवटच्या मजल्यावर त्यात वेलवर्गीय शेती त्यांनी सुरू केलेली आहे. आणि त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांना ताजा भाजीपाला त्या रोज देत आहेत. हा एक व्यायामही आहे, शेतीची आवड आहे, 2 पैसे त्यांना मिळू शकतात, हा स्वयंरोजगारही आहे. या साऱ्या गोष्टींची उपलब्धता या वैचारिक धोरणातून कृषी विभागानं आपणापर्यंत पोचवलेली आहे.
आपल्याला जे योग्य वाटलं ते आपण करू. तर पुढचा विभाग, इथे डॉक्टर लोक आलेले आहेत. त्याने आपला परिचय देऊन इथे दर गुरुवार रविवारी कमीत कमी 100 रुग्ण तरी कॅन्सरचे येतात बघा, शेवटची भेट घ्यायला. त्यांना धीर दिलासा देण्याचं काम हा दवा देत असतो. दवा आणि दुवा. इथे कॅन्सरमुक्त जीवन जगण्यासाठी असणारा दवा उपलब्ध आहे. उभे असणारे डॉक्टर लोक दिवसभरासाठी तुम्ही तुमच्या ज्या कुटुंबियांना किंवा नातलगांना हा आजार असेल, पहिलं त्यांना भेटा आणि या दव्याची माहिती करून घ्या. ज्यांना कॅन्सर आहे त्यांना सप्तरंगी काढा, मूळ सप्तरंगीचं अत्यंत उपयोगी संजीवनी आहे. ज्यांना ब्लड कॅन्सर आहे, घशाचा कॅन्सर आहे, त्यांना रानभेंडी ही संजीवनी आहे. ज्यांच्या पोटात किंवा शरीरात कुठेही गाठी झालेल्या आहेत त्यांच्यासाठी वेखंड ही संजीवनी आहे. आता हा दवा कसा घ्यायचा, समोर उभे डॉक्टर लोक आहेत. हे सत्र संपल्यावर तुम्ही त्यांना विचारून त्या पद्धतीत तो दवा घ्या. आणि तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये भगिनींच्या सारा जो मसाला आहे तो औषधं आहेत. सारी ती औषधं आहे, तुम्ही त्याच्याकडे वेगळ्या नजरेनं बघू नका. ज्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ नये म्हणून 1 ग्रॅम जिरं आपल्या नागवेलीच्या पानामध्ये 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात चावून खाल्लं, 3 दिवसात प्लेटलेट पूर्वपदावर येतात, हिमोग्लोबिन 15वर येतं आणि हृदयविकाराचे त्रास थांबतात. एवढी ताकद एका जिऱ्याची आहे आणि ते तुमच्या मसाल्याच्या डब्यात आहे. कुठेही जाऊ नका, मसाल्याच्या डब्याचा अभ्यास करा. अधिक माहिती डॉक्टर लोक मसाल्याच्या डब्याची आपणाला देणार आहेत. त्यात मिरं काय काम करतं, तेजपान काय काम करतं. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी दालचिनी, चांगली दालचिनी चांगल्या मधात घासून 4-5 वेळा प्राशन केले, गरम पाणी पिलं, वजन कमी होतं. शरीराला जेवढं लागतं तेवढं. अधिक चरबी कमी करण्याचं सामर्थ्य या दालचिनीमध्ये आहे, मधात आहे, गरम पाण्यात आहे. आणि याला काही फार खाटाटोप करावा लागतो अशातला भाग नाही. हे तुमच्याजवळ आहे, घरात आहे. जेवढ्या गृहिणी भगिनी आहेत त्यांनी खरं यावर अभ्यास करावा हेच आमचं सांगणं आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी देखील आपला लेखाजोखा आणि परिचय आणि कार्य जनतेपर्यंत पोचवावं की वास्तूप्रमाणे असावी. वास्तूचं एक नियोजन आहे, स्वरूप आहे. आपल्या वास्तूमध्ये सुखसमाधान आपल्याला लाभावं आणि डोकं टेकल्यावर त्यांना 5-6 घंटे चांगली झोप येते, तो खरा श्रीमंत आहे. इथे बसलेले सगळेजण श्रीमंत आहे कारण त्यांना डोकं टेकल्यावर झोप येते. पण जे खूप मोठे श्रीमंत लोक आहेत, अब्जपती आहेत, झोपेच्या गोळ्या खाऊन त्यांना झोप येत नाही. ते श्रीमंत नाहीत, तुमच्या इतके श्रीमंत नाहीत. ही माणुसकीची श्रीमंती कशात आहेत त्याचा शोधबोध या विभागानं घेतलेला आहे. म्हणून सोबत माणुसकीची संस्कृतीचं नातं जोडलं तर तुम्हाला 5-6 घंटे निश्चित झोप येईल. कुठलंही ब्लड प्रेशर, शुगर हे वाढणार नाही. म्हणून त्यासाठी हे उभे असणारे प्रतिनिधी इंजिनियर आहेत, कोणी आर्किटेक्ट आहेत. त्यांचा सल्ला घ्या आणि तोडफोड न करता वास्तूपण जिवंत ठेवा. अगदी सोपं आहे. त्यासाठी ज्ञानदान 1 ते 4 हे ग्रंथ आपल्याला उपलब्ध आहेत. म्हणून ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार, वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनीसुद्धा आपला स्वतःचा वेळ जनतेसाठी, पारमार्थिक कामासाठी, स्वामींच्या कार्यासाठी दिलेला आहे. आणि तुम्हाला पंढरपूरची वारी एक वेळी परवडेल.
500 मैल चालण्याची. कोर्टाची वारी परवडणारी नाही. म्हणून तुम्हाला कोर्टाची वारी मुक्त करायची असेल तर उभे असणारे हे कायदेशीर सल्लागार प्रतिनिधींशी थोड्या वेळानं तुम्ही संवाद साधा. आणि तालुका जिल्हा पातळीवर जर आपण लोकन्यायालय भरवली तर प्रलंबित कजे खटले एका चक्करमध्ये निपटण्याचं सामर्थ्य ते एका चक्रात आहे. म्हणून आपण याही बाबी सहानुभूतीपूर्वक या कार्यातून समजून घ्या की या कार्यातून काय काय कामं केली जातात. हे कामं करणाऱ्यांना सेवेकरी म्हणतात. म्हणून तुम्हाला जे आवड असेल त्या कामाची निवड करा. तुम्हाला संधी आहे जनतेची सेवा करण्याची फावल्या वेळेत. पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी सभेत सांस्कृतिक प्रतिनिधी आलेले आहेत, युवा प्रबोधन प्रतिनिधी आलेले आहेत आणि या गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येवर ज्यांना गाणगापूर, वाडी, पिठापूर, कुरवपूरला जायचं आहे ज्यांना जायचं आहे त्यांनी या विभागाशी संवाद साधावा. ते पत्र दिले जातील आणि म्हणजे मग तिथल्या लोकांना तुमच्या सेवेचं महत्त्व समजून घेता येईल किंवा गैरसोय दूर होईल. म्हणून तुम्ही कृपया त्यांच्याकडून पत्रव्यवहार करा, त्यांना आगाऊ सांगा म्हणजे फजिती होणार नाही. सोबत स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरण प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी आणि याज्ञिकी प्रतिनिधी हे आलेले आहेत. यांनी देखील या 8ही प्रतिनिधींनी आपला परिचय देऊन आपणाला उपकृत करावं. वादळ थांबवण्याचा हा ध्वज आहे. याखाली बसून जर तुम्ही हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र वाचलं, मोजून 5 मिनिटात कसंही वादळ थांबतं. तेवढं सामर्थ्य मारुती रायाचं आहे. ते वायुपुत्र आहेत. म्हणून त्यांच्याकडे त्या पद्धतीने आपण बघावं. तर भूकंप मोठे होऊ नये म्हणून हे भूकंप यंत्र आहे. हे गावोगावी आपण स्थापन करावेत म्हणजे वित्त आणि मानवहानी होणार नाही. मागील महिन्याभरात एक गाव जगातलं 8 रिश्टरच्या भूकंपात गडप झालं, लाखो माणसं गेली. हे तुम्हाला माहीत आहे. असं जगामध्ये जर ह्या यंत्राची आपण स्थापना केली तर दुधाची तहान ताकावर भागेल आणि मोठे भूकंप न होता होतील पण ते छोटे होतील. त्यात वित्त मानवहानी होणार नाही. 1.5 किंवा 2 रिश्टरच्या पुढे भूकंप होत नाही हे यंत्र लावल्यावर. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण हे मार्गदर्शन सर्वांपर्यंत कृपया सहानुभूतीपूर्वक पोचवावं हे कळकळीचं आवाहन. शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेला विभाग आहे. त्यात वर्षभरात येणारे सण आहेत, वार आहेत, व्रत आहेत, वैकल्य आहेत, नवरात्र आहेत, गोत्र आहे, देवी आहे, खंडोबा आहे. हे नव्या पिढ्यांना माहीत नाही. कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्यांना कोणीच शिकवणार नाही की तुमचं गोत्र काय आहे, तुमची देवी तुळजापूर आहे का खंडोबा जेजुरी आहे. हे कोण सांगेल? हे भाटसुद्धा सांगणार नाही. परंतु हे असाधारण अनन्यसाधारण काम आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी केलेलं आहे. त्यामुळंच हे हिंदवी स्वराज्य आज टिकून आहे. म्हणून क्षात्रधर्म नावाच्या ग्रंथामध्ये महाराष्ट्रवासियांची गोत्र, देवी, खंडोबा या सर्व गोष्टींचा त्यात समावेश आहे. यात मुख्य 96 कुळं आहेत, 7,000 कुळं आहेत. त्यांचा गोत्र कोणतं, देवी कोणती, खंडोबा कोणता हे छत्रपतींनी शिकवलेलं होतं. आणि पुन्हा त्याचं पुनरुज्जीवन आपण सर्वांपर्यंत पोचवावं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. म्हणून मराठी अस्मितेतून जे कोण काम करत नाही ते आमच्या भगिनी करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, वास्तुशांतीसह
स्वतः सत्यनारायण आमच्या भगिनी करतात बिना खर्चानं. आता यापेक्षा अजून काय सांगणार. सत्यनारायण हे लक्ष्मी व्रत आहे आणि लक्ष्मी कुणाला नको आहे. म्हणून इथे बसलेल्या, घरी असलेल्या, जगात आणि देशात सेवेकरी ज्या भगिनी आहेत त्या या विभागाच्या अभ्यासक, उपासक, प्रचारक, प्रसारक आहेत. त्या रोज श्रीयंत्राचं पूजन करतात. आणि प्रतिपौर्णिमेला, उद्याच्या बुधवारी पौर्णिमा आहे, साऱ्या भगिनी तुम्हाला पौरोहित्य करताना दिसते. त्या श्रीयंत्राचं पूजन करतील. त्या यंत्रावर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, श्रीसूक्ताचं पठण करतील. एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवतील. ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचतील आणि स्वतःचा सत्यनारायण स्वतः करतील एका पाटावर 3 सुपाऱ्या मांडून. तथापि ज्या भगिनी स्वतः दर पौर्णिमेला सत्यनारायण करतात त्यांनी कृपया हात वरती करावेत. धन्यवाद. बरेच हात वरती आलेत, परंतु ज्यांच्या हात वरती नाही त्यांना कोण सांगेल. तुम्हालाच सांगावं लागणार आहे. म्हणून हे पुण्याचं काम तुम्ही वैयक्तिक स्तरावर आम भगिनींना हे सांगण्याचं पुण्य लुटावं. त्यातलं 10% पुण्य सांगणाऱ्याला मिळतं. म्हणून आपण या साऱ्या बाबी सहानुभूतीपूर्वक सगळ्या भगिनींना कृपया सांगावं. हे कुणी एकटी व्यक्ती हे सर्वांना सांगू शकणार नाही, परंतु यातून सौजन्य म्हणून आपण हे सर्वांपर्यंत कृपया सांगावं. एवढंच कळकळीचं सांगून अधिक वेळ न घेता वेळेला विराम करून गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन स्वामी महाराजांचं गुरुपद आपण घ्यावं. ते आपणाला सुखशांती देतील एवढं आम्ही गॅरंटीनं सांगतो. म्हणून आपण ही गॅरंटीची सेवा हयात आपण आयुष्यभर करावी एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनी औदुंबराला वळसा घालून दरबारात येऊन स्वामींना विनंती करतील. मधल्या मार्गानं जागेवर बसतील. नंबर 2च्या गेटवर उभ्या असणाऱ्या प्रतिनिधींनी पुरुषांना रेलिंगमधून समाधीमठ आणि औदुंबराला केवळ वळसा घालून दरबारात येतील. मुजरा न करता स्वामींना फक्त हात जोडतील. आणि पुढचं सत्र आज रविवार आहे, खंडोबाचा दिवस आहे. ज्यांना कुलधर्म कुलाचार माहीत नाही त्यांच्यासाठी इथे 12 ते 2 एक तासाभराचं एक सत्र आहे की ज्यांना खंडोबाची सेवापासून जे कुटुंब वंचित आहे त्यांनी इथे मल्हारी सप्तशतीत भाग घ्यावा. घरी जाईपर्यंत खंडोबाची अनुभूती घ्यावी असं कळकळीचं सांगणं आहे. म्हणून आपण या सेवेमध्ये सहभाग घ्यावा. यज्ञभूमीमध्ये विशेष सेवा म्हणून जे दर्शनार्थी लोक किंवा सेवेकरी आलेले आहेत त्यांना स्वामींची पूजा करण्याला एक नामी संधी दिलेली आहे. तिथे यज्ञात असणारे प्रतिनिधी आपणाशी संवाद साधतील. म्हणून आपण सामुदायिकरित्या प्रार्थना करून कृपया येताना आपण मौनानं यावं. मौनम सर्वार्थ साधनं. म्हणून आपण मौनानं यावं आणि मौनानं ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात. आपण आता प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबवू. श्री स्वामी समर्थ.